नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला अकबर बिरबलाच्या गोष्टीतल्या खजिन्यातून आणखीन एक गोष्ट सांगणार आहे। तुम्ही म्हणताल खजिना कशामुळे म्हणता? तर खजिना म्हणजे आपल्या चॅनलवरती तुम्हाला अकबर बिरबलाच्या भरपूर अशा गोष्टी पाहायला मिळतील। तुम्ही जर सबस्क्राइब केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल, पण तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। चला आजच्या आपल्या गोष्टीचं नाव जाणून घेऊयात। गाढवाची हजामत। गोष्टीचं नाव काय आहे? गाढवाची हजामत। अकबर बादशहाच्या राज्यात सुलतान नावाचा एक नावी होता। तो अकबर बादशहाशिवाय कोणाचीही हजामत करत नव्हता। त्याचा स्वभाव थोडा विचित्र होता। एके दिवशी एक लाकूड तोड्या नेहमीप्रमाणे आपल्या गाढवावर लाकडे लादून ते विकण्यासाठी निघाला। तो ओरडत होता, एक गाढव लाकडे फक्त 50 पैसे। सुलतानाने त्याला बोलावले आणि 50 पैसे दिले। लाकूड तोड्याने लाकडे खाली उतरवली आणि गाढवाला घेऊन निघाला। एवढ्यात सुलतानाने त्याला अडवले आणि म्हणाला, आता हे गाढव सुद्धा माझे आहे, मी तुला 50 पैसे दिले आहेत। लाकूड तोड्या म्हणाला, मी तुम्हाला लाकडे विकत दिली आहेत, गाढव नाही। सुलतान म्हणाला, तू काय म्हणत होतास? एक गाढव लाकडे फक्त 50 पैसे। यात तुझ्या म्हणण्यानुसार मी तुला 50 पैसे दिले, त्यामुळे तू ही लाकडे आणि गाढव या दोन्ही वस्तू मला द्यायला हव्यास। दोघांमध्ये खूप बोलाचाल झाली। शेवटी ते न्याय मिळवण्यासाठी काजीकडे गेले। काजी सुलतानाला ओळखत होता। त्याने विचार केला, जर सुलतान नाखुश झाला तर बादशाह देखील नाखुश होईल। त्याने लाकूड तोड्याला विचारले, लाकडे विकत असताना तू काय म्हणत होतास? एक गाढव लाकडे फक्त 50 पैसे, लाकूड तोड्याने सांगितले। मग तर गाढव आणि लाकडे या दोन्ही वस्तू सुलतानाच्या आहेत। काजीने न्याय दिला। लाकूड तोड्या रडत रडत बिरबलाकडे गेला। बिरबलाने सर्व हकीकत समजून घेतली। नंतर त्याने लाकूड तोड्याला एक युक्ती सांगितली। त्याप्रमाणे काही दिवसांनी लाकूड तोड्या सुलतानाकडे गेला आणि म्हणाला, सुलतानजी, मला एक प्रश्न पडला आहे, आपण मला मदत करा। काही दिवसापूर्वी माझा एक मित्र एका अपघातात अर्धमेला झाला होता। तेव्हा मी नवस केला होता की हा जर वाचला तर याची हजामत आणि माझी हजामत मी तुमच्याकडूनच करून घेईन। अल्लाच्या कृपेने माझा मित्र वाचला आहे। आता माझा नवस पूर्ण करणे तुमच्या हाती आहे। मला माहित आहे की आपण बादशाह शिवाय कोणाची हजामत करत नाहीत, परंतु आपण दयाळू आहात। मी बोललेला नवस आपण पूर्ण करावा, यासाठी आपण मागाल ते मी देईन। सुलतान आडेवेडे घेऊ लागला। लाकूड तोड्याने सुलतानासमोर मोहरांची थैली ठेवली। ते पाहून सुलतानाला लोभ सुटला। त्याने लाकूड तोड्याची हजामत केली। लाकूड तोड्या म्हणाला, आता मी माझ्या मित्राला घेऊन येतो। थोड्याच वेळात लाकूड तोड्याला आपल्या गाढवाला घेऊन आला। अरे, हे तर गाढव आहे, तुझा मित्र कोठे आहे? सुलतानाने विचारले। सुलतानजी, हाच माझा मित्र आहे। आता तुम्ही त्याची हजामत करा, म्हणजे मग माझा नवस पूर्ण होईल। दोघांमध्ये खूप वादविवाद झाला। शेवटी दोघे जण काजीकडे न्याय मागण्यासाठी गेले। लाकूड तोड्याने काजीला सर्व हकीकत सांगितली आणि न्याय देण्याची विनंती केली। लाकूड तोड्या बरोबर ठरवल्याप्रमाणे बिरबल सुद्धा तेथे हजर झाला। सुलतानाने काजीला सांगितले, मी तर ह्याची आणि त्याच्या मित्राची हजामत करण्याचे मान्य केले होते। लाकूड तोड्या म्हणाला, साहेब, माझ्यासारखा गरीब लाकूड तोड्याचा मित्र तर गाढवच असणार ना? लाकूड तोड्याचे म्हणणे ऐकून काजी विचारात पडला। तेव्हा बिरबल म्हणाले, काजी साहेब, एक गाढव लाकडे ह्या शब्दापेक्षा मी आणि माझा मित्र हे शब्द जास्त स्पष्ट आहेत। काजीला बिरबलाचा रोख समजला। त्यांनी न्याय दिला। सुलतानाने गाढवाची हजामत तर करायलाच हवी, शिवाय लाकूड तोड्याला त्याचे गाढव सुद्धा परत द्यायला हवे। सुलतानाला काजीचा न्याय स्वीकारणे भागच होते। त्याने गाढवाची हजामत केली। अशा प्रकारे बादशाह शिवाय कोणाची हजामत न करणाऱ्या सुलतानाला गाढवाची हजामत करावी लागली। त्यामुळे सुलतानाची इज्जत धुळीला मिळाली। लाकूड तोड्याला त्याचे गाढव परत मिळाले। त्याने बिरबलाचे आभार मानले। तर अशा प्रकारे गाढवाची हजामत ही कथा तुम्ही ऐकली। आवडली का तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला जास्त शेअर करा। चॅनेलवर नवीन असल्याने चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।